थकबाकीवर मनपाचा कठोर दणका। कुपवाडमधील उपाध्ये गर्ल हायस्कूलचे कार्यालय सील। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची थकबाकीदारावर निर्णायक कारवाई। कुपवाडमधील उपाध्ये गर्ल हायस्कूलचे कार्यालय आणि स्टाफ रूम सील। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी राबवलेली मोहीम आता अधिक तीव्र होताना दिसत आहे। कर भरण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या थकबाकीदारांवर शैक्षणिक संस्था असो वा व्यावसायिक मालमत्ता कोणालाही सूट नाही, हे आजच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे। कुपवाड विभागीय कार्यालय क्रमांक 4च्या हद्दीत असलेल्या उपाध्ये गर्ल हायस्कूलवर आज दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी थेट जप्तीची कारवाई करण्यात आली। या शाळेकडे ₹4,73,098 इतकी मोठी मालमत्ता कर थकबाकी प्रलंबित होती। वारंवार नोटीस देऊनही कराचा भरणा न झाल्याने महापालिकेच्या वसुली पथकाने प्रत्यक्ष शाळेत जाऊन कार्यालय आणि स्टाफ रूम सील केली। ही कारवाई महापालिका आयुक्त श्री सत्यम गांधी यांच्या स्पष्ट आदेशानुसार करण्यात आली। यावेळी सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे, कर अधीक्षक मोहन कलगुडगी, वॉरंट ऑफिसर अशोक कोळी तसेच कुपवाड वसुली पथक प्रत्यक्ष उपस्थित होते। या कारवाईमुळे कुपवाड परिसरातील इतर थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत। महापालिका आयुक्त सत्यम गांधी म्हणाले, कोणतीही मालमत्ता असो, व्यावसायिक, निवासी किंवा शैक्षणिक संस्था कर थकबाकी ठेवल्यास जप्तीची कारवाई अटळ आहे। महानगरपालिका प्रशासनाकडून दररोज जप्ती मोहीम राबवली जात आहे। ज्या मालमत्ता धारकांना जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे त्यांनी सार्वजनिक नामुष्की टाळण्यासाठी आपल्या विभागाच्या नागरी सुविधा केंद्रात तात्काळ कराचा भरणा करावा।